नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण तिळाचे लाडू बनवू। याच्या आधी पण मी तिळाच्या लाडूचा रेसिपी टाकलेली आहे, पण आपण थोडेसा वेगळ्या पद्धतीने बनवू। 1 वाटी तीळ घेतले आणि आता आपल्याला छान असे स्लो गॅसवर भाजून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटांमध्ये छान भाजले जातील। स्लो गॅसवर बघा, व्यवस्थित असे भाजून घेऊया। गॅस फास्ट ठेवायचा नाही, स्लो गॅसवरच भाजा छानपैकी। 2-3 मिनिटं झालेत बघा आणि तीळ आपले खरपूस एकदम भाजले। आता आपण एका ताटात काढून घेऊया। तीळ पूर्णपणे थंड करायचे, त्यानंतर याला मिक्सरमध्ये ना फिरून घ्यायचे। थंड झाल्यानंतर फिरवा, एकदम बारीक भुगा पण नाही करायचा, थोडे दरदरेच ठेवायचे। तोपर्यंत आपण इकडे गॅस त्याच पॅनमध्ये थोडंसं तूप टाकायचं बघा। आणि ज्या वाटीने आपण तीळ घेतले होते त्याच वाटीने आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि गूळ आपल्याला पूर्णपणे हा मेल्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे पाक बनवून घ्यायचा आहे। गूळ वितळल्यानंतर 2 ते 3 मिनिटाचं याला छान हे करून घ्यायचं शिजून। जास्त वेळ नाही लागत याचा पाक बनायला। तर हा काळावाला गूळ आहे ना, याचं खूप हेल्दी असतो। तर बघा पाक आपला व्यवस्थित बनून झाला आहे। आता मी काय करते, गॅस बंद केला आहे आणि हे तीळ बघा असे दरदरे मिक्सरला फिरून घेतलेत। आता गॅस बंद केल्यानंतरच हे टाकायचं आपल्याला। त्यानंतर याच पद्धतीने शेंगदाणे पण असे सालटे काढून छान भाजून घेतलेले, ते पण दरदरे असे मिक्सरला फिरून घेतलेत बघा। आता हे मिश्रण आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम गरम आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे। तर झटपट असे ते मिश्रण बघा व्यवस्थित मिक्स झालं आहे, तर लगेच आता आपल्याला याचे लाडू वळायचे बघा। थोडंसं हाताला मी तूप लावलं इथे, आणि मला थोडे थोडे बारीक बनवायचे, तर मी हाताला गरम खूपच जास्त गरमवरच बनायला लागते। तर अशा पद्धतीने आपल्याला बघा लाडू वळायचे। मला बारीक बारीक बनवायचे ते बघा अशा पद्धतीने एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये वळले जातात, बघू शकता तुम्ही। तर अशा पद्धतीने मी पूर्ण लाडू बनवून घेतलेत। तर मस्तपैकी असे लाडू तयार झाले, त्यांना एकदम खुसखुशीत असे झालेत। तर मी एक तुम्हाला तोडून दाखवते, बघू शकता तुम्ही। तीळ आपण मिक्सरला बारीक केले तरी पण याच्यात तीळ दिसतात, तर थोडीशी दरदरी वाटल्यामुळं तर बघू शकता एकदम मस्त खुसखुशीत असे आपले तिळाचे लाडू तयार झालेत। तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा।